तर अजितदादा जेव्हा होते तेव्हा त्यांच्या घराबाहेर जादूटोण्याचा प्रकार झालेला होता, काळी जादू करण्यात आलेली होती असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलेला आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये सखोल तपास व्हावा अशा मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केलेला आहे। ही बातमी सुद्धा आपल्याला सविस्तर पाहिजे, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची बातमी आपण सविस्तर पाहूयात। राज्यात सध्या एक अफवा पसरलेली आहे, लॉकडाऊन होईल अशा अनेकांना भीती सुद्धा वाटते। त्यामुळे राज्याच्या विविध भागामध्ये जिल्ह्यामध्ये सध्या पेट्रोल पंपावर नागरिक गर्दी करू लागलेले आहेत। जिल्हाभरातला आपल्याला आढावा जाणून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अमरावतीमधून माहिती देणार आहेत प्रतिनिधी शुभम बायस्कार, नागपूरमधून प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आपल्या सोबत आहेत, तिकडे कोल्हापुरातून माहिती देण्यासाठी विशाल पुजारी जोडले गेले आहेत आणि कल्याणमधून प्रतिनिधी अमजद खान आपल्याला सविस्तर माहिती देतील। सुरुवातीला थेट अमरावतीमध्ये जाऊयात। अमरावतीत अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल विक्री बंद झालेली आहे। नागरिक आल्या पावली परत गेलेले आहेत। विक्री बंद, पेट्रोल नसल्यामुळे इथे काही फलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत, मात्र तरी सुद्धा नागरिकांची गर्दी कायम आहे। माहिती जाणून घेऊयात, शुभम बायस्कार आपल्या सोबत आहेत। शुभम, अमरावतीमध्ये अनेक पेट्रोल पंपावरती इंधन विक्री ही सध्या बंद आहे, नेमकी काय स्थिती आहे? सध्या तुम्ही कोणत्या परिसरात आहात आणि दुसरीकडे नागरिकांची नेमकी काय भावना आहे? नक्कीच ऋतुजा, मी अमरावतीच्या पंचवटी चौकातल्या पेट्रोल पंपावर आहे, ज्या ठिकाणी पेट्रोलची विक्री बंद आहे असं बोर्ड या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। त्यामुळं नागरिक आणि ग्राहकांना मोठ्या अडचणींना पुढे जावं लागत आहे। इथून नागरिक आल्या पावली परत जात आहेत। काही नागरिक माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय प्रतिक्रिया आहे आणि काय अडचण जातात? आम्ही सकाळपासून अमरावतीच्या पेट्रोल पंप मध्ये 2-3 ठिकाणी गेलो, पेट्रोल नाही भेटलं आम्हाला आणि त्याच्यामुळे आम्ही खूप त्रासलो आणि इथं पण आलो। हे पेट्रोल पंप पण बंद आहे पंचवटी चौकामधलं आणि खूप त्रास होता पेट्रोलला आम्हाला घ्यायला। आणि आता आठवलं आता काय करावं काय नाही असं आम्हाला कामावर पण जायचं आहे, ड्युटी पण आहे म्हणजे आमच्या मागं, आणि सामान्यांना कसं करावं आता याच्या बाबतीत। एकूणच जर पाहिलं तर प्रतिक्रिया अतिशय बोलती आहे। दुसरीकडे ज्यांना पेट्रोल मिळत नाहीये ते नागरिक थेट पेट्रोल पंपावर गाड्या अशा पार्क करत आहेत। ज्यांच्या गाडीतलं वाहनातलं पेट्रोल संपलाय ते लोक अशा या पद्धतीनं या ठिकाणी वाहनं सोडून जात आहेत आणि वाहनं सोडून जात असल्या कारणानं या ठिकाणी नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। निश्चित शुभम, तुम्ही सोबत राहा। यानंतर आपण विदर्भात जाणार आहोत। प्रामुख्याने नागपुरात नेमकी काय स्थिती आहे ती आपल्याला जाणून घ्यायची। राज्यासह देशभरात व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवतोय, मात्र आता नागरिकांना पेट्रोल पंपावर गर्दी करायला लागतीये। काही ठिकाणी पेट्रोल डिझेल संपल्याच्या अफवा आहेत आणि त्यामुळे नागरिकांनी पेट्रोल पंपाच्या दिशेने धाव घेतली आहे। भल्या पहाटे नागरिकांनी गर्दी केल्याचं चित्र नागपुरात सुद्धा पाहायला मिळालं। प्रवीण मुधोळकर अधिकची माहिती देतील। प्रवीण, एकीकडे गर्दी होतीये, अफवा पसरलेल्या आहेत, नागरिकांचं या सगळ्या संदर्भात काय मत आहे? अफवा नेमकी कशी पसरली? मंगळवारपासून नागपूरच्या अनेक पेट्रोल पंपावरती नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। मी आत्ता नागपूरच्या रिंग रोड परिसरातल्या शिवनगर परिसरातल्या या पेट्रोल पंपवरती आहे आणि या पेट्रोल पंपवरती आपण पाहू शकतो की शेकडो गाड्या ज्या आहेत त्या आहे, 2 व्हीलर असतील, 4 व्हीलर असतील, त्या इथे आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आणि अफवा जी आहे की लॉकडाऊनसारखी परिस्थिती निर्माण होईल अशी अफवा आहे, पण अशी काही परिस्थिती नाही आहे। काही नागरिक माझ्यासोबत आहे। किती वेळ झाला तुम्हाला इथे पेट्रोल भरायला? किती वेळ लागला? अर्धा तासापासून उभी आहे, अर्धा एक तास बरं, तुम्हाला कोणी सांगितलं की पेट्रोल संपलाय म्हणून? तुम्ही धाव का घेतली इथे? नाही म्हणजे पेट्रोल तसं संपलाच होता, पण म्हटलं भरून घ्यावं। पण 2-3 पेट्रोल पंप जवळ गेली मी तर गर्दीच खूप होते। सोमवारी आपण पाहू शकतो, सोमवारी सगळ्याची सुरुवात झाली, पंतप्रधानांनी भाषण दिलं, पंतप्रधानांच्या भाषणाचा अन्वयार्थ लोकांनी वेगवेगळा लावला। यातच काही लोकांनी इंस्टाग्रामवरती वेगवेगळ्या पोस्ट केल्या, त्यामुळे कुठलीही अशा पद्धतीनं परिस्थिती नाही असं कलेक्टरांचं म्हणणं आहे। काही आणखी लोक माझ्यासोबत आहे। भाऊ, किती वेळ लागला लाईनमध्ये? अर्धा तास। पेट्रोल कडे काय माहिती आहे, कुठून परत आले तुम्ही? पेट्रोल बंद आहे? नाही, ते कालपासून ते यूट्यूबवर दिसलं ते, आणि शंकरनगरमध्ये इकडे खामल्यामध्ये मोबाईलवर तुम्हाला कळलं असं, तुम्ही जाऊन नाही पाहिलं? नाही, जाऊन बी पाहिलं ना। हां, मग पेट्रोल बंद होता? बहुत लंबी लाईन आहे। पेट्रोल बंद कुठलाच नव्हता? नाही, बंद आहे, खामल्यामध्ये बंद झाला आहे। हां, ठीक आहे। हे गृहस्थ सांगतायत यूट्यूबवरती त्यांनी पाहिलं आणि त्यांना कळलं, त्यामुळे सोशल मीडियाचा मोठा वाटा आहे या सगळ्या अफवा पसरवण्यामध्ये। आणखी पण काही लोक आहे। भाऊ, किती वेळ लागला तुम्हाला? 10 मिनिटं। हां, बरं, काय सगळीकडे पेट्रोल मिळत आहे, कुठं बंद आहे पेट्रोल पंप? नाही, पेट्रोल पंप सगळे आता ही परिस्थिती अशी झाली आहे ना की गर्दी आहे. असं परसेप्शन लोकांचा त्या वेगळं निर्माण होत आहे।
तसा काही प्रॉब्लेम नाही आहे. एकंदरीतच ज्या पेट्रोल पंपची कॅपॅसिटी 200 गाड्या 250 गाड्या 400 गाड्या भरण्याची होती त्या ठिकाणी 1000 गाड्या 2000 गाड्या येत आहे आणि या गाड्यांमध्ये 10 लिटर 15 लिटर आणि कारमध्ये 40-45 लिटर एवढं पेट्रोल लोक भरतायत. त्यामुळे स्टॉक संपत असल्याचं पेट्रोल कंपन्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणी अफवांवर विश्वास त्याच्यावर सुद्धा मोठा परिणाम होतोय. त्यामुळे गर्दी करू नका असं सातत्यानं आवाहन सुद्धा प्रवीण केलं जात आहे. तुम्ही सोबत राहा. यानंतर आपण कोल्हापुरात जाणार आहोत. घरगुती गॅसची टंचाई संपते ना संपते तोच आता पेट्रोल आणि डिझेलसाठी अगदी सकाळपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातून पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पेट्रोल डिझेल मिळणार नाही या शक्यतेनं नागरिकांनी सुमारे 1.5 किलोमीटर रांगा लावल्या. वाहनधारकांनी केलेल्या या गर्दीमुळे पंप चालकांकडून अनावश्यक पेट्रोल साठा ठेवू नका असं आवाहन सातत्यानं केलं जातंय. तरी सुद्धा नागरिकांनी इथे गर्दी केली आहे. विशाल पुजारी आपल्यासोबत आहेत. माहिती जाणून घेऊयात. विशाल, अफवा पसरलेली आहे, लोकांच्या मनात भीती सुद्धा आहे, त्यामुळे अचानक अगदी सकाळपासूनच इथे गर्दी करायला सुरुवात केली. मात्र या सगळ्या संदर्भात पेट्रोल जे व्यावसायिक आहेत किंवा जे पंपधारक आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच बरोबर आहे. आज सकाळपासून म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा नागरिकांनी पेट्रोलसाठी गर्दी केली. जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येते की मुबलक पद्धतीमध्ये पेट्रोल साठा आहे, मात्र तरी देखील ते नागरिक जे आहेत ते आपण सध्या पाहतोय की पेट्रोल पंपांवर गर्दी करताना पाहायला मिळतात. सकाळपासूनच अशा पद्धतीची गर्दी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते. खर तर काय आज कुठून आलात तुम्ही? अनबरवाडी. काय परिस्थिती आज पेट्रोलची? काय गर्दी का केली खरं? मिळून झालंय. पाठीमागं 2 पेट्रोल पंप बघितला का नाही? गर्दीच आहे. पेट्रोल पंप बंद आहेत. त्या अफवेवर विश्वास? अफवा आहेत. काय अफवा काय केली अजून काय आपल्याला काय अजून कळालं नाही. नक्की काय गर्दी करण्याचं कारण काय? व्यावसायिक नोकऱ्यांसाठी पेट्रोल लागले, त्यामुळे कामधंद्यासाठी कधी गरज आहे ना. प्रशासन काय जाहीर केले इंधन टंचाई नाही, परंतु सगळीकडे पक्षाने ऑलरेडी पेट्रोल पंपवाले पेट्रोल बंद ठेवले. लॉकडाऊन होणार असं म्हणतात, त्यामुळे सुद्धा अफवा आहेत. कारण कसा इश्यू आहे की जर इंधन प्रशासन चालते इंधन आहे तर मग एवढी गर्दी पंप बंद होणार काय कारण? सकाळी 7 वाजल्यापासून किती पंप बंद आहेत तरी? पुलापालिकेचा तर पंप बंद आहे. डिझेल मिळते तर पेट्रोल मिळतं मिळू शकत नाही. काय दर काय चालू आहे? तर काय एवढं महिना बंद म्हणतात थांबण्याचं काय अर्थ नाही. इकडे जेवढं बघताय नक्कीच ही सगळ्या परिस्थिती जी आहे ती आपण पाहतोय. खरं तर सकाळपासूनच अशा पद्धतीची गर्दी जी आहे ती नागरिकांनी केलेली आहे. काल जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की मुबलक पद्धतीनं साठा आहे, मात्र तरी देखील हे नागरिक गर्दी करतायत. बरोबर. आणि त्यामुळे इथे प्रचंड गर्दी होते तरी सुद्धा जिल्हाधिकारी सातत्यानं आवाहन करत आहेत. विशाल, तुम्ही सोबत राहा. कल्याणमधील माहितीच आपल्याला जाणून घ्यायची आहे. कल्याण पश्चिम मधील कोळवली परिसरामध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या आणि नागरिकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात पेट्रोल डिझेलचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे पेट्रोल डिझेल भरण्यासाठी काही वाहन चालकांनी इथे गर्दी केलेली आहे. अमजद खान आपल्यासोबत आहेत. माहिती जाणून घ्यात. अमजद, नेमकं सत्य काय आहे? इथे तुटवडा होतोय असं सांगितलं जात आहे, लोकांच्या मनात भीती आहे, मात्र कल्याणमध्ये नेमकी स्थिती काय? तुझ्या पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा होणार आणि लॉकडाऊन होणार अशी शक्यता आणि अफवा पसरल्यामुळे कल्याणमधील काही पेट्रोल पंपावर सकाळपासूनच जे वाहन चालक आहेत त्यांची गर्दी पाहायला मिळते. सध्या मी कल्याणच्या कोळवली परिसरात एका पेट्रोल पंपावर आपण पाहू शकता कशा प्रकारे या ठिकाणी जे वाहन चालक आहेत त्यांच्या जे वाहनांच्या लांब रांगा दिसत आहेत. सकाळपासून या पेट्रोल पंप गर्दी आहे. आपण काही वाहन चालकांशी बोलणार आहोत. सर, तुमचे नाव सांगा आणि कधीपासून वाहत? नाम कधीपासून बात काय प्रॉब्लेम? जानकारी नाही आहे हमको. सर, कधीपासून बात? तुमचं नाव काय? माझं नाव शंकर मेटकर आहे. अजूनपर्यंत कळलं नाही की काय प्रॉब्लेम आहे इथे. माझं पेट्रोल संपलं म्हणून मी आलो. तर आज पहिल्यांदा बघतो एवढी लाईन. जेव्हा जशी चालू झाले त्या पहिल्यांदा बघतो की एवढी मोठी लाईन लागलेली आहे. सर, ही अफवा जी पसरली आहे लॉकडाऊनची त्यामुळे ही लाईन लागली आहे का? नाही, मला नाही वाटत त्यामुळे लाईन लागली असेल. मी आता झाले मला 10-15 मिनिटं झाली. काय वाटतं तुम्हाला आता? काय नाही, आता होऊन जाईल व्यवस्थित. सर, तुमचं नाव सांगा. रोहित जाधव. आता 15 ते 20 मिनिटं झालेत लाईनीमध्ये. तर आता बघू कसं काय. कालपासून समजलंय की गॅस बरोबर आता मिळणार तर आहे. आणि त्याचमुळे इथे मोठी गर्दी अमजद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. लोकांच्या मनात धास्ती आहे. इथे इंधनाचा साठा संपून जाईल त्यामुळेच ही एकंदरीत गर्दी झाल्याचं आपण पाहतोय. आणि राज्यभरातनं हा सगळा आढावा दिला त्यासाठी तुम्हा चौघांचे धन्यवाद.